धनंजय मुंडे यांनी 4 मार्चला आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। मात्र 4 मार्चपासून पाहतोय आपण अद्यापपर्यंत मंत्रालयामध्ये त्यांच्या नावाची पाटी आपल्याला कायम पाहायला मिळते। पाहतोय आपण दुसऱ्या मजल्यावरती धनंजय मुंडे यांचं कार्यालय होतं, ॲनेक्स बिल्डिंगमध्ये हे कार्यालय होतं आणि अजूनही पाहतोय आपण धनंजय रुक्मिणी पंडितराव मुंडे मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अशा प्रकारची पाटी जी आहे ती कायम ठेवलेली आहे आणि आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं जे आहे ते अलॉटमेंट या दालनाचं होऊ शकलेलं नाही। धनंजय मुंडे यांच्या नावाची पाटी समोर आहे, समोर अगदी माननीय मंत्री अन्न नागरी पुरवठा यांचं कार्यालय ही सुद्धा पाटी मिळते। खरं तर अंजली दमानिया यांनी प्रपोज आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी पाटी जी आहे ते कायम ठेवलेली आहे। खरं तर आपण मंत्रालयात पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती दालनांचा तुटवडा आहे, त्यामुळे अनेक मंत्र्यांची कार्यालय जी आहे ती विखुरलेली आपल्याला पाहायला मिळतात। मात्र असं असताना सुद्धा हे कार्यालय अद्यापर्यंत तसंच रिक्त ठेवलेलं गेलेलं आहे। सोबतच मुंडे यांच्या नावाची सुद्धा पाटी कायम ठेवलेली आहे। खरं तर नियमानुसार आपण जर पाहिलं तर मंत्रिपदाचा राजीनामा झाल्यानंतर तात्काळ या ठिकाणी PWD कडनं जी आहे ती कारवाई केली जाते, जे लावलेले बोर्ड असतील पाट्या असतील त्या काढल्या जातात। मात्र ही पाटी जी आहे ती कायम ठेवलेली आहे। त्यामुळे नेमकं ही पाटी कायम ठेवण्याचा नेमका उद्देश काय आहे आणि मंत्र्यांना जे आहे ते मोठ्या प्रमाणावर दालनाचा तुटवडा असताना सुद्धा हे दालन अद्यापर्यंत रिक्त का ठेवलं गेलेलं आहे, त्यामुळे अनेक चर्चांना उधाण होताना पाहायला मिळतंय। कॅमेरामन कृष्णा कापरेसह राजसुने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।